तोंडात पाणी सुटला. मला माहिती होता. सुरमई होती 850 रुपये किलो आणि कोळंबी होती ही 300 रुपये किलो. 200 नाही. हा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज माशाचा बेत आहे. दादा आणि वहिनी आली आहेत पुण्यावरून. तर आज आम्ही मासे आणायला जाणार होतो मालवणला, लिलावाला. पण खूप लेट झालं उठायला. तर मी क्षितिज दादाला बोललो आहे, तो मालवणलाच असतो आणि त्याचं घरच तिकडे आहे. तर तो आता आचरेला चालला आहे. तर मी त्याला बोललो की तिकडे जाऊन बघ, मासे वगैरे असतील तर घेऊन ये. मग मी आचऱ्याला येऊन घेऊन जाईन. तर तो आता आचऱ्याला आपल्याला भेटणार आहे. त्याला आम्ही सुरमई सांगितली आहे, 1-2 किलोच्या आसपास सुरमई आहे आणि कोळंबी सांगितली आहे. तर रेट मी तुम्हाला पुढे सांगतो कशा प्रकारे आहेत ते. तर आज त्याच्यापासून काहीतरी रेसिपी बनवणार आहेत, तर ते आपण बघणार आहोत. तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मी निघालोय आचऱ्यासाठी. आचऱ्याला आपल्याला क्षितिज दादा भेटणार आहे, जो मासे घेऊन येतोय. तर चला पटापट आपण निघूया. ट्रॅफिक. हॅलो हॅलो हॅलो. साईड द्यावा, साईड द्यावा. चला. तर आता मी आचरा तिट्यावरती पोचलोय. क्षितिज दादा अजून पोचला नाहीये, वाट बघूया. तर क्षितिज दादा भेटलो हा. खूप मोठा काम केलं आमचा. मालवणची ट्रिप वाचवल्यान तुमच्यासाठी काय पण. आणि मस्तपैकी मासे आणले. सुरमई फोन केल्याने आज माका माशाक जाऊचा नव्हता. हो. फोन केल्याने दादा मासे होयत म्हणून अमोलसाठी खास म्हणून मासे Yes. घेऊन गेले. थँक्यू सो मच. हां, सुरमई, कोळंबी आणि काय आणि आरुषीन मागितल्याने 2 फ्री दोन. बांगडे. हो. ते आपल्या माशेवालीन 2 फ्री बांगडे पण आरुषी फ्री बांगडे सारासाठी. सारासाठी. तर दादाचा रेस्टॉरंट असा आचऱ्याच्या पुढे काय येतं त्याचं? चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट. आचरा तिटा क्रॉस केला देवगडच्या दिशेने ना, हां. लेफ्ट साइडला तुम्हाला रेस्टॉरंट दिसणार. येस तर नक्कीच जेवायला या. येस. अमोलला बोलवते, आमचा अमोल पण बरेच दिवस आमका आला येऊचा आईक घेऊन येतलं आहे, कारण आईक आम्ही काही बाहेर नेत नाही जास्त. नक्की तर नक्की म्हटलं या. आईक घेऊन जाऊया एकदा. नक्की येतलो. माझा चॅनल असा गाव गजाली हा. करून युट्यूब चॅनल आहे. येस त्याच्यावर मासे मार्केटचे व्हिडिओ आपण नेहमीच टाकत असतो. येस. नक्कीच subscribe नक्की करा. चेक करा आणि भारी व्हिडिओ असतात. तर Yes. आता आपण निघतोय घरी. जाऊन याचा काय काय बनवूचा माहीत नाही, आता बघूया जाऊनच. तर चला, परत एकदा थँक्यू. अरे बस काय, आणि कुछ भी चलेगा. आज मोठी गाडी घेऊन येलो हा. रोज बारकी आणता, मासे जास्त होते ना. चला. तर आता घरी पोचलोय आणि हे मासे, भांडी बघा किती आहेत. बोकोब, बापरे, 3 किलोचा माल हा. म्याव. हे काय आहेत? कोळंबी. वा, हे बो साईज बघा केवढी आहे. ए, खाशील काय? खाशील अक्को? 1 किलो कोळंबी आहेत आणि साईज बघा कसली आहे, मस्त टायगर. आणि तिकडे या काय सुरमई. हे 2 बांगडे दिले नात फ्री मध्ये आणि सुरमईची कापा. सुरमईची कापा बघा कसली आहेत. भारी ना, मस्त ताजी ताजी. सुरमई होती 850 रुपये किलो आणि कोळंबी होती ही 300 रुपये किलो. 200 नाही. हा, मोठी आहे टायगर. साईज बघा केवढी आहे, मस्त मिळाली. रक्त आहे का अजून? ताजी होती एकदम. चला आता हे साफ करूची आहेत. ती काय कटिंग करून दिलेली आहे. तर वहिनी आणि आई साफ करून घेतात. ते बांगडे आहेत ना, सारासाठी बांगडे आणि सुरमईची टकली. बोक्याची मजा झाली. आणि हे कोळंबी आई साफ करता मस्त. तर हे कोळंबी आता पटापट साफ करून घेते. सगळे साफ झाले की बघूया. तर मंडळी, हे मासे घेऊन येल्यात
आम्ही आताच वाटप विटप सगळं काढून म्हणजे माझ्या रेडी झालं वाटप काढून आणि आता साफ करू घेतलं ह्यांच्यासोबत. मी म्हटलं आधी हात घालूच्या आधी म्हटलं एकदा व्हिडिओ शूट करून घेऊया, बरोबर की नाही हो? कोणबी बरे साईज ग. होय ना, मस्त. किती रुपये ते? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो, मग बरे भेटले. 300 रुपये हो, चांगले होते. एवढीच साईज होती. तर चला मंडळी, मी पण आता कोळंबी साफ करू मदत करते. ह्याचा एवढा काय नाही. की दाखवूया एकदम. हे काय बांगडे आहेत का? सारासाठी तिने टाकलेली काय? वरती टाकले, फ्री मध्ये घेतलं. हा हा, अरे वा, चांगलं आहे. तर मंडळी साफ करून झालेले आहेत. आता मॅरिनेट करून घेत आहे. मीठ चवीनुसार, आणि थोडं आगळ. आगळ यो पड 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 पड. वाह. सगळं आपण मिक्स लावून ठेवूया, हळद मसाला वगैरे मॅरिनेशन. हां, ते का खूप वेळ झालं, कसं साफ करू थोडं वेळ लागलं ना. आणि ह्यो कोण आहे रे? ह्यो हा? हळद टाकली, हळद टाकली. हा शेवडे. हळद टाकली, मसाला टाकून घेते. मालवणी मसाला. मालवणी आईंच्या आणि माझ्या हातचं मालवणी मसाला. आणि ए कॅक्टसा. आलं लसूण पेस्ट राहिले याच्यामध्ये आणायला विसरले. ओके, आलं लसूण पेस्ट टाकू तिला. आलं लसूण पेस्ट. आणि छान बनणार मासे. छान, तुला आवडतात? मला सुरमई आवडतात. काय बोलतं? आणि कोळंबी, प्रॉन्स? हट, मी नाही आवडत, मला नाही आवडत असं काय. प्रॉन्स नाही, फक्त सुरमई. अरे हे तुका काय? मला काय पण आवडत. ते का काय पण एक सुरमई बोलवा. मला सुरमई आणली आज. कारण पिकाचू. घरात सगळे बांगडा डवर आहेत. मॅरिनेशन साठी सगळं लावून झालंय. आणि नंतर तळताना, भाजताना हा, रवा. नाही तळतानाच येतं ते. हा, शॅलो फ्राय. थोडा वेळ रवा आणि आता. तांदळाचं पीठ. ओके, आता हे किती वेळ ठेवायचं? आता हे ठेवूया अर्धा तास. ओके. 15 अर्धा तास ठेवूया. घरात आता माशाचा सार आणि चपाती बनतात आणि बाकीचा फ्राय आपण बाहेर करतलो. तर आता आम्ही बाहेर इलो आणि या गॅसवरती बनवलेलो बाहेरच मस्तपैकी. तर फ्रायसाठी इकडे पीठ तयार करून घेता. ह्याच्यामध्ये रवो, तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आहे आणि मसाला आणि हळद टाकले आणि थोडंसं मीठ टाकलंय. ओके, सगळ्यात आधी प्रॉन्स म्हणजेच कोळंबी फ्राय करून घेतलो. हे बघा, मॅरिनेट झाली आहेत मस्तपैकी. आता फक्त मला हे करून द्या, हा गॅस काय पेटवून द्या. पेटव, ऑटोमॅटिक आतो. काय त्याचं ह्या काय हे बघा या साईडला. कसं पेटतं बघा. कमी होत नाही, मोठा प्रॉब्लेम हा. कमी केला ना आणि सोडला तरी पण फुल होतं. थोडंसं प्रॉब्लेम. ठेव. सोडावूया. आता बरोबर. पॅन ठेवले ना आणि आता तेल. कोळंबी फ्राय. कोळंबी चालली आहेत तव्यावर. मस्त मोठे होते हो, 300 रुपयाला बरे भेटले. आम्हाला अजून 1 किलो सांगायला पाहिजे. नेक्स्ट टाइम आपण जाऊ तेव्हा घेऊन येऊया. हे ना काय झालं माहिती आहे, गॅस असं ना हां, थोडं वाकडं लागतं, त्याच्यामुळे तेल एका साईडला जातं. साईज भारी आहे पण. फटाफट टाकून घेते. कोळंबी माझी एकदम फेवरेट असत, त्याच्यामुळे साप बीप करून मीच लागले.
बाकी असं मच्छी वगैरे खात नाही पण कोळंबी आवडेल खाते. कोळंबी क्रॅब फेवरेट. तोंडात पाणी सुटला. मला माहिती होता काय शिजता तुम्हाला छान नसेल तोंडात पाणी सुटत त्याला. काय गे तुका भूक नाही लागली? माका लागली बाबा. माका लय लागली या. अजून एवढे बाकी आहेत. सगळे आताच करतात की रात्री ठेवतात? सगळं आताच करूचा. होय. हा हे फ्राय लवकर संपणार. किलो मध्ये किती असतात? अरे माझा कवर येईल याचा. लावून घे. पहिला राऊंड आपला झालेला आहे. ह्याच्यात ठेवते काढून म्हणजे कसं तेल हे होईल ना पडात खाली आणि तसं ऑइली मस्त पैकी फ्राय झाले आणि आगीन मेहरबानी केल्यान मोठी नाही भेटत. आता हलवूया नको. बटनाक हात लावलो ना ती मोठी भेटता लगेच. हा तयार आता. आता आपण हलवतो तर गॅस तो पूर्ण आपल्यात मोठी झाली. वाव मस्तच. दुसरो राऊंड. किती होते रे? अजून एक होईल ना? होय वाटतं अजूनही होईल आईन कोथंबीर आणले डेकोरेट साठी. डेकोरेशन. आई 2 मिनिटं. मस्तपैकी फ्राय झाली आणि आता भूक पण खूप जोरात लागली आहे. कधीचा एकदा ताटावर बसते असं झाला ना. सुरमईची कापा आली. आता फायनल राऊंड थोडेसे तिसरो. त्याच्यानंतर सुरमईची कापा. सुरमईची कापा वहिनीन आतमध्ये थोडीशी भाजल्या नाहीत आणि आता ही 4 इकडे बाहेर आपण भाजतेलो कारण खूप वाजले आहेत त्याच्यामुळे पटापट जेवण बनवूचा. शेवटच्या राऊंडला आपल्याकडे एवढेच रावले त्याच्यामुळे आता ही जागा भरूसाठी सुरमईची तुकडा टाकता. वा गॅस कमी करा. गॅस बघ हा बस सोडलंय की वाढतं तू कमी लागेल. बघ आता कमी आहे. बरोबर आहे. तर आपली पहिली डिश तयार झाली आहे. कोळंबी फ्राय मस्तपैकी सजवलेली आहे कोथिंबीर टाकून. मासे फ्राय होतात त्याच्यामुळे आमच्याकडे असे पाहुणे येतात. काय गो भरपूर येईल पाहुणे. राजचा मांजुरा शुभ्रा आणि आमचं काळगो. ए कालू काय मासे होत ना आई ह्या घाबरत नाही हा. सुरमई फ्राय आता तवा जास्त भाजला ना म्हणून खाली घेतलं. हा म्हणजे तेल करपलं नाही तर मोठा तुकाड. इकडे ना मगाशी जो रवो होतो रवो पीठ टाचला होता फ्रायसाठी आणि आज सुरमई आपल्याक 850 रुपये किलो मिळाली आणि 2 किलोची सुरमई होती आणि हे प्रॉन्स हे 1 किलो 300 रुपये. तर अशा प्रकारे आजचे मासे असत. ह्या बघ दा तुकाड. मगाशी जरा मोठी आग झाली त्याच्यामुळे तेल करापला थोडा. झाला. या गॅसमुळे जरा बरा पडला बाहेर जेवण बनवू किंवा आपण काही पण घेऊन जाऊ शकतो बागेत वगैरे. बागेत मस्त वातावरण आहे. लय वाजले आहेत दुपारचे 2:30 वाजले आणि जेवूक उशीर होता. किती वेळ लागत? एका किती वेळ लागत? झाली 2 मिनिटं. 2 मिनिटात वरच्या साईडने सुरमईला भाजली. जास्त वेळ नाही लागत.
हां सुरमई पण फ्राय झाली आहे आपली फायनली. वा चला हळू 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 हळू. हळूहळू चला. तर आपले कोळंबी फ्राय आणि सुरमई फ्राय पण झाली आहे आणि आता वेळ असा खाऊची. चला आतमध्ये. चला टोटल एवढे सुरमई फ्राय केलो आज आम्ही. तर बाकीचे असत ते रात्री फ्राय करतले आणि हे आपले कोळंबी. चला आता जेव घेऊया. तर आता आम्ही सगळ्यांनी जेव घेतलं आणि लय वाजले आहेत त्याच्यामुळे भूक पण लागली आहे. आई काय खाल्लं? कोलमी खाल्ले. बरी या मस्त. मस्त. तू काय खाल्लं? सुरमई खाल्ले. कशी आहे? एकदम भारी. भारी. किमतीच्या मनान भारी. किमतीच्या मनात भारी. वहिनीन काय खाल्ले? मी चपाती आणि सुरमई खाल्ली. छान आहे. चपाती आणि सुरमई. छान आहे छान. पुण्यात असतं तसे पुण्यात एवढी नाही चांगली, फ्रीजमध्ये ठेवतात ना ती. फ्रोझन वाली. आपल्या फ्रेश मिळाली आज. रक्तावाली. आपल्या 750 वाली पण होती ना हो? तो बोललो की फ्रोझन वाली आहे त्याच्यामुळे आपण ती नको बोललो. चला आता जेवण घेऊया. मांजरा पण येतात जवळजवळ. तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज रेसिपी बनवली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.